तर जय श्रीराम भावांनो, तर मी तुमच्या सर्वाचा किंग मेकर ब्लॉगर. तर भावांनो, आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वाचं स्वागत आहे. तर सकाळ सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आलो बघा खिचडी करणाऱ्या मावशीच्या घरी. कारण की त्यांना न्यायचं होतं कॅम्पवर. मग त्यांना कॅम्पवर आणलं. नाश्ता ते रेडी झाल्यानंतर त्यांना सोडलं घरी आणि मी शादुल बाहेर गेलो. नाश्त्याचे डबे देऊन आलो बघा आपल्या कॅम्पवर. कॅम्पवर आल्यानंतर थोडा वेळ बसलो. तेवढ्यातच आले आपले मॅनेजर साहेब आपल्याकडं, कारण की आपल्याला जायचं ओलांडीला. कारण की आपल्या पोकलँडच्या हुकाचे नट तुटल ते, मग काय ते आणायला आलतो आपल्या ओलांडीमध्ये. ओलांडीमध्ये आल्यानंतर मस्तपैकी साहेबांना थंडगार पाजिले. थंडगार पिऊन आलो बघा थेट आपल्या कॅम्पवर आल्यानंतर मस्तपैकी जेवण ते केलं. जेवण केल्यानंतर भावानं अरुण भैयानं आणलं ते आपल्याला दही ते खायला, कारण की उन्हाळा असल्यामुळं थंडगारमध्ये. मग काय आम्ही सर्वांनी बसून जेवलो मस्तपैकी. कडकमध्ये दही भाजी ते कुस्करून भाकर ते खाईन आलो बघा थेट आपल्या रूममध्ये आल्यानंतर भावानं मस्तपैकी 2 ते 4 झोप घेतली, कारण की आपली गाडी तर झाली बंद. आपले मेकॅनिक येणार होते. मग उठलो 4 वाजता. 4 वाजता उठल्यानंतर मस्तपैकी तोंड ते धुवल्यानंतर आपल्याला एक काम लागेल, ते म्हणजे आपल्या साहेबाच्या गाडीत पेट्रोल टाकून आणायचं होतं. मग काय आलो पंपावर आल्यानंतर गाडीमध्ये पेट्रोल ते टाकलं आणि पेट्रोल ते टाकून आलो बघा आपल्या कॅम्पवर गाडी ती लावली आणि थेट रात्रीचे डबे घेऊन आलो बघा साईडवर. तर भावांनो, आजची नाईट साईडवरच थांबायचं होतं. तर भावांनो, व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय.